सर्वांनी नाश्ता केल्यानंतर मी जेव्हा नाश्ता करायला बसले तोपर्यंत पोहे थंड झाले होते. खायला काहीसे नीरस लागत होते. तरीही मी गप्पच खात राहिले, कारण माझ्या सासरी हा नियमच आहे, सर्वांनी आधी खायचं आणि मग सुना. हे फक्त माझ्या सासरीच नव्हे तर माझ्या माहेरीही मी पाहिलं होतं. जोपर्यंत आजी होती तोपर्यंत आईलाही धाडस नव्हतं. ती कधीच आजी आणि बाबांच्या आधी जेवत नव्हती, अगदी चहाही घेत नव्हती. मनात विचारांची गर्दी झाली होती आणि मी मुकाट्यानं पोहे खात होते. इतक्यात सासूबाईंनी टोमणा मारला, तू तर म्हाताऱ्या बायकांनाही मागं टाकलं. सर्वांनी केव्हाच नाश्ता केला आणि तुला तासभर झाला. तुला चावता येत नाही का? तोंडात दात नाहीत का? घरात एवढी कामं पडली आहेत आणि तुला खाण्यातून वेळच मिळत नाही. त्यांचं बोलणं ऐकून मला प्रचंड वाईट वाटलं, पण मी शांत राहून म्हणाले, आई, प्रत्येक वेळी जेवत असताना टोमणे मारताय, निदान जेवताना तरी जरा शांत बसा. सगळ्यांनी जेवल्यावरच मी बसले. हे ऐकताच सासूबाई मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाल्या, तुझं फक्त तोंड चालतं, बाकी काही नाही. माझ्यावर नाराज होत त्या तिथून निघून गेल्या, पण जाता जाता थांबूनच म्हणाल्या, वैभव उठला का? नाही आई, अजून झोपलेत ते. मग उठव ना, आज त्याच्या बाबांनी लवकर दुकानात जायचे म्हणून सांगितलं होतं. लग्न झाल्यापासून हा मुलगा आळशी आणि कामचोरच झाला आहे. असंच चालू राहिलं तर घराचं आणि दुकानाचं काही खरं नाही. मी काही बोलणार तोच मोठ्या जाऊबाईंनी मला डोळ्याने इशारा केला गप्प राहायचा. मी शांत बसले, पण सासूबाई मात्र गप्प बसल्या नाहीत. या घरात ही मुलगी आली आणि घराची प्रगती थांबली. हिचे पाय शुभ नाहीत, त्या पुटपुटत बाहेर गेल्या. त्यांच्या शब्दांनी मी सुन्न झाले. जाऊबाईने हळूच खांद्यावर हात ठेवत सांगितलं, शांत राहा. सासरे असे टोमणे ऐकावेच लागतात. तू अजून नवीन आहेस, हळूहळू तुलाही सवय होईल. जास्त मनाला लावून घेऊ नकोस. जितका विचार करशील तितकाच त्रास होईल. माझं नाव माधवी, या घराची छोटी सुनबाई. 6 महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं. मी शिकलेली आहे. नवऱ्याचा चांगला व्यवसाय आहे. घरात सासू सासरे दीर जाऊबाई, त्यांची 2 मुलं आणि आम्ही दोघं, नवरा बायको. घर अगदी व्यवस्थित चालतंय. माझ्या जाऊबाई खूप चांगल्या आहेत. जर या घरात कोणी वाईट असेल तर ती फक्त मी, कारण मी कोणतीही चुकीची गोष्ट सहन करू शकत नाही. हे फक्त सासरी येऊन झालेलं नाही, मी लहानपणापासूनच अशी आहे, स्ट्रेट फॉरवर्ड, आणि म्हणूनच लोकांना मी आवडत नाही. आईनं कित्येकदा समजावलं, तू जे बोलतेस ते बरोबर असतं ग, पण बोलण्याची पद्धत चुकीची आहे. थोडा तोल सांभाळ. पण मी कितीही प्रयत्न केला तरी बोलण्याची पद्धत बदलता आली नाही. आणि काही चुकलं तर लगेच मला ते बोलल्याशिवाय राहवतही नाही. त्यामुळेच मी या घरात संस्कारी सून न होता वाईट सून झाले. दुसरीकडे माझ्या जाऊबाई, त्या कधीच कुणाला उलट बोलत नाहीत. गपचूप आपलं काम करतात. त्यामुळे त्या सर्वांच्या लाडक्या आहेत. त्या खरोखरच चांगल्या आहेत, पण त्यांच्यासारखं मला जमणार नाही. मी विचारातच होते तेवढ्यात जाऊबाईंनी विचारलं, आज दुपारच्या जेवणात काय करणार आहेस? मी उत्तर दिलं, बिर्याणी बनवते. त्यावर पाठीमागून सासूबाई म्हणाल्या, अगं, तिला काय विचारतेस? मला बिर्याणी अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा डाळ भात, चपाती, भाजी आणि कोशिंबिरीचं जेवण बनव. जाऊबाई म्हणाल्या, ठीक आहे, मी सगळी तयारी करून ठेवते, तू बनव. ठीक आहे, ठीक आहे ताई. मी स्वयंपाकघराच्या तयारीत गुंतले होते. तोच भावाचा फोन आला. तो म्हणाला, मी आणि बाबा तुझ्या घराच्या जवळ काही कामानिमित्त आलो आहोत. तुला भेटायला येतोय. आणि हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी अगदी हसतच म्हणाले, अरे नक्की या, आणि दुपारचं जेवणही इथेच करा. मी खास काहीतरी बनवते. बरं, येतो मग. लग्नानंतर पहिल्यांदाच बाबा घरी येत होते. ही कल्पनाच मनाला सुखावत होती. मी भराभर तयारी सुरू केली आणि हे सगळं मी सासूबाईंना आणि जाऊबाईंनाही सांगितलं. जाऊबाई खुश झाल्या,
पण सासूबाईंचं तोंड मात्र पडलं होतं. त्यांना बहुधा माझ्या माहेरचं कोणी येणं हे आवडत नव्हतं. मी मात्र शांत राहून स्वयंपाक सुरू केला. मी माझ्या बाबांच्या आवडीची बटाट्याची भाजी, कोशिंबीर आणि वांग्याचं भरीत खास करून ठेवलं. तोपर्यंत नवरा उठून आला आणि म्हणाला, 1 कप चहा देतेस का? मी म्हणाले, तुम्ही उशिरापर्यंत झोपता आणि मग आई माझ्यावर रागवतात. त्यापेक्षा पटकन दुकानात जा. बाबांनी तुला लवकर बोलवले. तो नाक मुरडत म्हणाला, हो हो माहिती आहे, पण रोजच लवकर बोलवतात. लोकांचं स्वतःचं आयुष्य पण असतं ना. मी काही बोलले नाही. स्वयंपाकघरात एवढं सगळं पाहून जाऊबाई आश्चर्यचकित होत म्हणाल्या, एवढं सगळं न विचारता बनवलंस? आई नाराज तर होणार नाही ना? मी अगदी हसत म्हणाले, ताई, त्या नाराज कशा होतील? माझे बाबा पहिल्यांदा येत आहेत. त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं यात काय चुकीचं आहे? नाहीतर ते म्हणतील, बाळा, सासरी जाऊन तुझ्या बाबांची आवडनिवड विसरलीच वाटतं. जाऊबाईंनी हसून मान डोलवली, तू अगदी बरोबर बोलतेस. पण मला भीती वाटते, सासूबाई नाराज झाल्या तर? ते काही नाही. जर त्या नाराज झाल्या तर थोडंसं ऐकून घेईल. आणि तसंही त्या माझ्यावर फारसं खुश राहतात असं नाहीच. मी हसले आणि जाऊबाईही माझ्याबरोबर हसू लागल्या. तेवढ्यात सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी नजर फिरवून सगळं पाहिलं आणि विचारलं, हे एवढं सगळं काय केलंय? मी अगदी उत्साहानं सांगितलं, बाबांसाठी बटाट्याची भाजी, कोशिंबीर आणि वांग्याचं भरीत केले. त्यावर त्या थोडंसं उपहासाने हसत म्हणाल्या, तुझ्या सासरच्या लोकांसाठी कधी एवढं खास बनवत नाहीस. मी अगदी शांतपणे उत्तर दिलं, आई, गेल्या रविवारीच तर खास पदार्थ केले होते आणि रोज एवढं सगळं बनवलं जात नाही. पण बाबा पहिल्यांदा येत आहेत, काहीतरी स्पेशल व्हायला हवं ना? सासूबाईंनी नाक आता उडवत एक कटाक्ष टाकला आणि तिथून निघून गेल्या. ठरलेल्या आता वेळेत बाबा आणि दादा आले. सासूबाईंनी आधीच सासऱ्यांना सांगितलं होतं की व्याही येणार आहेत, त्यामुळे माझे सासरेही घरी आले होते. सर्वांनी एकमेकांची विचारपूस केली आणि एकत्र जेवणही झालं. गप्पांच्या ओघात मी आणि माझ्या जाऊबाई देखील जेवायला बसलो. तेव्हा माझ्या बाबांनी थोड्या सौम्य स्वरात विचारलं, विहीनबाई, आमची मुलगी व्यवस्थित आहे ना? तिच्या स्वभावामुळे तुम्ही सगळे आनंदी आहात ना? ती घराची काळजी घेते ना की नाही? तुम्हाला तिच्याबद्दल काही तक्रार तर नाही ना? बाबांचं बोलणं ऐकून मी मनातच हसले आणि जाऊबाईंना म्हणाले, बघा ताई, बाबांचं मला माहीत नाही, पण आई नक्कीच म्हणेल. बाकी सगळं ठीक आहे, पण तुमची मुलगी तोंडाने थोडी फटकळ आहे. माझं बोलणं संपायच्या आधी सासरे थोड्या तिरसट आवाजात म्हणाले, या सगळ्या गोष्टी नंतर बोलूया. आधी हे सांगा, तुमचं इथे येणं कसं झालं? बाबांनी अगदी शांतपणे उत्तर दिलं, इथेच जवळ एक महत्त्वाचं काम होतं, म्हणून आम्ही मायलेकरं भेटायला आलो आणि विचार केला तिला आणि तिच्या सर्वांना भेटून जावं. आणि तसंही माधवीचं लग्न झाल्यापासून मी आलो नव्हतो. तीही सारखी म्हणायची, बाबा तुम्ही कधी येणार? सासरे अगदी उपहासाने हसत म्हणाले, अच्छा, पण तुम्ही आम्हाला आधी कळवलं नाही की तुम्ही येणार आहात म्हणून? बाबांनी अगदी शांतपणे सांगितलं, नाही, जावई बापूंना फोन केला होता. माधवीलाही माहीत होतं आम्ही येणार म्हणून. हे ऐकताच सासरे थोड्या कठोर आवाजात म्हणाले, पहिल्यांदा मला हे सांगा, हे घर कोणाचं आहे? माझं की तुमच्या मुलीचं आणि जावयाचं? बाबा आता संभ्रमात पडले. ते पाहून हे काय बोलतायत? हे काय बोलताय तुम्ही? सासरे अधिक तिरसट होत म्हणाले, मग माझी परवानगी घेतली असती ना? का मुलगी आणि जावयाला सांगून येणार? बाबांनी नापसंतीने पाहिलं आणि अगदी शांतपणे उत्तर दिलं, जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर पुढच्या वेळी नक्की विचारून येऊ, पण असं बोलू नका. आणि तसंही माधवीने काय केलं? सासरे अगदी उपहासाने म्हणाले, तुमच्या मुलीला नीटसं वागायला शिकवलंच नाही. अगदी बेशिस्त आहे ती. त्यांचं बोलणं ऐकून मी अस्वस्थ झाले. जेवणाचं ताट तसंच टाकून उठले आणि बाहेर निघाले. तेव्हा माझ्या जाऊबाईंनी माझा हात पकडून थांबवलं. तू बाहेर जाऊ नकोस. त्या हळूच म्हणाल्या,
मी बाहेर गेले नाही, तरीही खोलीत बसून त्या दोघांचं बोलणं ऐकत होते. सासरे अजूनही कुरकुर करत होते. त्यांचं बोलणं ऐकून बाबा आणि दादा गंभीर झाले. काही क्षण शांततेत गेले आणि मग बाबा अगदी शांतपणे म्हणाले, काय झालं? काय केलं माझ्या मुलीनं? तुम्ही एवढं नाराज का आहात? सासरे अगदी तावातावाने म्हणाले, सांगायचं झालं तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या मुलीला मोठ्यांचा आदर करता येत नाही. घरात सर्वात लहान असूनही मोठ्यांसारखं बोलते आणि मुख्य म्हणजे नवऱ्याला नावाने बोलवते. बाबांनी किंचित हसत उत्तर दिलं, व्याही, आजकाल सगळेच आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन बोलतात. एवढ्या छोट्या गोष्टीवर नाराज व्हायचं कारण नाही. बाबांचं बोलणं ऐकून सासरे संतापले. याचा अर्थ तुमची पत्नीही तुम्हाला नावानेच हाक मारते, असंच ना? हे पहा, तुमच्या घरी ही पद्धत असेल, पण माझ्या घरी नाही. आणि तुमची मुलगी तिच्या सासूचं ऐकत नाही, उलट प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते. कोणती सून अशी वागते? जर माझ्या बायकोने सहन केलं नसतं तर हे घर कधीच उद्ध्वस्त झालं असतं. सासऱ्यांचं बोलणं ऐकून मला एकामागोमाग एक धक्के बसत होते. आत्तापर्यंत मी असं समजत होते की फक्त माझ्या सासूबाईच कठोर आणि कडक स्वभावाच्या आहेत, पण सासरे तर त्यांच्यापेक्षाही 2 पावलं पुढे निघाले. त्यांचं बोलणं मला सहनच होत नव्हतं. डोळ्यात टचकन पाणी आलं आणि मी पटकन खोलीबाहेर निघून गेले. माझं म्हणणं स्पष्ट करावं असं वाटत होतं, पण माझ्या जाऊबाईंनी पुन्हा माझा हात धरला आणि खोलीतच ओढून नेलं. माधवी, हा काय मूर्खपणा आहे? पुन्हा पुन्हा बाहेर जाण्याचा प्रयत्न का करतेस? 2 मोठ्यांच्या मध्ये तू का बोलतेस? त्यांच्या बोलण्यावर मी संतापून म्हणाले, ताई, मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मी वाईट आहे ना? मग अजून थोडी वाईट होईल. हे सगळं सहन करणं माझ्या पलीकडचं आहे. हो, माहिती आहे, पण आता गप्प बस. ते दोघं बोलत आहेत ना, त्यात तू मध्ये पडू नकोस. मी ऐकायचं नावच घेत नव्हते. मग त्या वैतागून म्हणाल्या, ठीक आहे, तुला जायचंय ना, जा जा आणि तुझ्या बाबांचा, भावाचा अपमान कर. मी मात्र खोलीतच हमसून हमसून रडू लागले. त्या पुन्हा माझ्याजवळ आल्या. माझी अवस्था पाहून जाऊबाईंच्याही डोळ्यात पाणी आलं. शांत हो माधवी, एवढं लक्षात ठेव, सासर म्हणजे गुलाबाचं फूल नाही, काट्यांचं बन आहे. टिकून राहायचं असेल तर काट्यांशी जुळवून घ्यावं लागतं. बाहेर अजूनही बाबा आणि सासऱ्यांचा वाद सुरू होता. यावेळी सासूबाई बोलत होत्या, माहीत आहे माझी मोठी सून किती सुशील आणि संस्कारी आहे ते. तीही शिकलेली आहे, एका मोठ्या घराण्यातली आहे, ऑफिसरची मुलगी आहे ती. तिच्या बापाला जितकी पेन्शन मिळते तेवढी तुमची मिळकतही नसेल, तरीही तिला अहंकार नाही. आणि इकडे तुमची मुलगी ज्या दिवसापासून माझ्या घरात आली आहे तेव्हापासून घराचीच वाट लागली. तुमच्या मुलीचे पाय अपशकुनी आहेत. माझा मुलगा किती कष्टाळू होता, पण लग्नानंतर काय, सगळं काम बंद. सांगायचं तर खूप आहे, तुम्ही आम्हाला फसवलं. लग्नाआधी मोठ्या गप्पा मारत होतात, पण आता तुमच्या मुलीचा खरा स्वभाव समजतोय आम्हाला. सासूबाईंच्या तोंडून हे इतके कडवट शब्द ऐकून बाबांनी मान खाली घातली. सासरे आता शांतपणे म्हणाले, ठीक आहे, आम्ही आमचं म्हणणं मांडलं. आता तुम्हाला तुमच्या मुलीशी बोलायचं असेल तर बोला. त्यांनी माझं नाव घेत हाक मारली, माधवी, माधवी बाळा, बाहेर ये. मी धडधडत्या काळजात बाबांसमोर गेले. त्यांचे डोळे संतापाने लालबुंद झाले होते. तो राग पाहून मी थरथर कापू लागले. माधवी, मी हे काय ऐकतोय? तुझे सासू सासरे तुझ्याबद्दल असं बोलत आहेत? तू असं काय करतेस? तुझ्या आईने तुला किती समजावलं तरी तुझ्या मनावर काही परिणाम होत नाही. माधवी, हे तुझं सासर आहे. इथे प्रत्येक पाऊल, प्रत्येक शब्द विचार करून टाकायचा असतो. शिकलेली आहेस ना, तरीही तुला एवढं साधं कसं कळत नाही? तुझ्या आईने केलेले संस्कार विसरलीस का? माझी मुलगी सासरचं मन जिंकेल असं वाटलं होतं मला, पण आज तुझ्यामुळे मी मान खाली घालतोय. बाबांच्या शब्दांनी माझं काळीज सर्र झालं. माझी नजर खाली गेली आणि कंठ दाटून आला. ठीक आहे माधवी, आता रडू नकोस. आत्ताच तर तुझ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे थोड्याफार चुका होणारच.
ज्या काही चुका तुझ्याकडून झाल्या असतील त्याबद्दल माफी माग आणि पुढे प्रयत्न कर की पुन्हा त्या चुका होणार नाहीत. व्याही आणि विहीनबाई, मी तुम्हा दोघांना हात जोडून विनंती करतो, कृपया माझ्या मुलीच्या बालिशपणाकडे दुर्लक्ष करून तिला माफ करा. इथून पुढे ती अशा चुका करणार नाही. मला माहिती आहे की ती थोडी स्पष्ट बोलते, पण मनाने मात्र स्वच्छ आहे. बाबांचं बोलणं ऐकून सासू सासरे काहीच बोलले नाहीत. फक्त रागाने माझ्याकडे पाहून म्हणाले, माधवी, चल बाळा, माझ्यासमोरच माफी माग. पण बाबा, अगोदर माझं बोलणं तरी ऐका. यावेळी बाबा रागाने म्हणाले, माधवी, मी तुझं काय ऐकून घेऊ? आधी मी सांगतोय ते कर. पटकन तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग. सॉरी बाबा, पण मी माफी मागणार नाही. माधवी, हा काय आगाऊपणा आहे? तुझ्या सासरी माझं नाक कापलं गेलं तरीही तुला तुझ्या चुकीची जाणीव होत नाही. बाबा दातोड खात म्हणाले. हे ऐकून मी अगदी ठामपणे म्हणाले, बाबा, तुम्ही एकाच बाजूचा विचार करून निर्णय कसा घेऊ शकता? फक्त सासू सासऱ्यांचं बोलणं ऐकून तुम्ही मला ओरडत आहात. एकदाही तुम्हाला वाटलं नाही का की माधवीलाही काही सांगायचं असेल? तर माझी चूक असेल तरी मला माझं मत मांडायचा अधिकार आहे. आधी माझं बोलणं ऐका, मग तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. तो मला मान्य असेल. बाबा रागाने माझ्याकडे पाहू लागले आणि त्याचवेळी माझा दादा पुढे होत म्हणाला, हो बाबा, माधवी अगदी बरोबर बोलते. एकदा तिचं ऐकून तर घ्या, तेव्हाच कळेल की नेमकं काय झालं आहे. बाबा थोडं शांत झाले आणि म्हणाले, अच्छा, ठीक आहे, बोल, तुला काय सांगायचं आहे? मी बोलायला सुरुवात करणार इतक्यात माझे सासू सासरे उठून निघू लागले. आई बाबा, प्लीज, तुम्ही दोघेही इथे बसा. मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्यासमोरच सांगणार आहे. ठीक आहे, बोल, सासू सासरे बसतच म्हणाले. ते दोघेही रागाने माझ्याकडे पाहत बसले. मी मात्र शांतपणे जमिनीवर बसले. हे पाहून माझा भाऊ उठून उभा राहिला आणि त्याची खुर्ची पुढे करत म्हणाला, माधवी, बस इथे. नाही दादा, मी खालीच बरी आहे. माझ्या सासरी हा नियम आहे. घरात मोठी माणसं सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसलेली असतील तर आम्ही जमिनीवर बसायचं. हे ऐकून सासू सासऱ्यांचे डोळे मोठे झाले आणि तर बाबा आश्चर्यचकित होत त्यांच्याकडे पाहू लागले. बाबा, तुम्ही मला फक्त माफी मागायला सांगत आहात, पण तुम्ही एकदाही विचारलं का की माझी चूक नेमकी काय आहे? या दोघांनी तुम्हाला माझ्याबद्दल जे काही सांगितलं त्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही माझंही ऐकायला पाहिजे ना. सासू सासरे आणि बाबा तिघेही आता माझ्याकडे पाहू लागले. ठीक आहे, या दोघांनी काही सांगितलं नाही आणि तुम्हीही विचारलं नाही, त्यामुळे आता मीच सगळं सांगते. मी बोलायला सुरुवात केली. बाबा, मी पहिल्यांदा या घरात आले तेव्हा मला वाटलं की ही एक शिकलेली सवरलेली फॅमिली आहे. त्यामुळे घरातील सगळे मोकळ्या विचारांचे आणि आधुनिक दृष्टिकोन असलेले असतील. पण मी चुकले. बाबा आणि भाऊजींसमोर मी डोक्यावर पदर घेतला नाही. त्यांच्याशी नेहमीसारखं बोलत होते. हे यांना आवडलंच नाही. पण त्यांनी मला प्रेमानं समजावलं नाही. उलट अत्यंत कठोर शब्दात सुनावलं. तुझ्या आईने एवढंसुद्धा शिकवलं नाही का की सासरे आणि मोठ्या दिरांच्या समोर डोक्यावर पदर घेतला जातो? आणि हो, घरात तू सर्वात लहान आहेस, त्यामुळे नेहमी डोक्यावर पदर घेऊन राहायचं. तेव्हा मी म्हणाले, सासऱ्यांना मी बाबा म्हणते, मग त्यांच्यासमोर पदर घेण्याची गरजच काय? आणि त्यावरही त्यांनी मला खूप ऐकवलं. माझ्या आईवडिलांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्या दिवशी मला किती वाईट वाटलं, तरी मी एकदाही उलट उत्तर दिलं नाही आणि नाही कधीच डोक्यावरून पदर खाली पडू दिला. राहिली गोष्ट यांच्या मुलाचं नाव घेण्याची, तर सुरुवातीला मी त्यांना नावानं हाक मारत होते, पण यासाठीही सासूबाईंनी मला खूप सुनवलं. आणि अगदी आज जसं हे म्हणाले ना, तुमची बायको तुमचं नाव घेऊन बोलते का, तसंच त्याही दिवशी मला सुनावलं होतं, तुझी आई तुझ्या बाबांचं नाव घेऊन बोलते का.
त्या दिवसापासून मी कधीचही यांचं नाव घेतलं नाही. आता तुम्हाला अजून एक गंमत सांगू. यांची मुलगी म्हणजे माझी नणंद, ती मात्र आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारते आणि फक्त नावाने नाही तर तू म्हणूनही बोलते. तेव्हा हे दोघंही हसतात, काहीही बोलत नाहीत. मग हे संस्कार आणि नियम कायदे फक्त सुनेसाठीच का? सुनबाई, तू हे सगळं का बोलत आहेस? आई, मला बोलू द्या. तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलले का? नाही ना? मग प्लीज मलाही माझं म्हणणं मांडू द्या, मध्येच थांबवू नका. हे ऐकून सासूबाई तोंड पाडून बसल्या. आता राहिली गोष्ट यांच्या मुलाच्या काम करण्याची. तर तुम्ही म्हणत आहात की लग्नानंतर आमचा मुलगा कामचोर झालाय. ही सरळ सरळ चुकीची गोष्ट आहे. कारण यांचा मुलगा आधीपासूनच कामचोर आहे. दुकानावर फक्त काही तास जातो, बाकी वेळ बाहेर फिरतो, मित्रांसोबत पार्ट्या करतो, रात्री उशिरा घरी येतो आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतो. हे सगळं आधीपासूनच चालू आहे. पण आता लग्न झाल्यावर जबरदस्तीने सगळं बिल माझ्यावर फाडलं जात आहे. आणि जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर त्यांचा मुलगा इथे बसलाय ना, त्यालाच विचारा. राहिली गोष्ट दुकानाच्या प्रगतीची, तर दुकान चालत नसेल कारण यांचा मुलगा तिकडे लक्षच देत नाही. शिवाय मार्केटमधला चढ उतार, लोकांचं ऑनलाईन आणि मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करणं याचा परिणामही होतो. मग यात मी जबाबदार कशी? माझे पाय कसे काय अशुभ झाले? हे म्हणत आहेत तुम्ही आम्हाला फसवलं, पण खरं म्हणजे या लोकांनीच आपल्याला फसवलं आहे. लग्नाआधी सांगितलं होतं व्यवसाय आमच्या मुलाचा आहे, सगळं तोच पाहतो. पण प्रत्यक्षात काय? हा माणूस एक नंबरचा आळशी आहे, बेजबाबदार आणि कामचोर आहे. अच्छा, ठीक आहे, आता बस, शांत हो. मला समजलं. फक्त तुझी चूक नाही. नाही बाबा, मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझं सगळं ऐकावंच लागेल, नाहीतर मी दोन्हीकडं माहेरी आणि सासरी वाईट ठरेल आणि दोष मात्र मला दिला जाईल. तेव्हा दादा म्हणाला, हो बाबा, माधवीला तिचं बोलणं अगदी पूर्ण करू द्या. बाबा, मी तुमच्याशी किती भांडून बाहेर शिकायला गेले, किती अभ्यास करून, किती रात्रभर जागून MBA पूर्ण केलं. पण जेव्हा या लोकांनी सांगितलं की नोकरी करायची नाही, तेव्हा मी एकदाही हट्ट केला नाही. मी विचार केला की आयुष्यभर नोकरी करायचीच आहे, थोडा वेळ कुटुंबासोबत घालवणंही गरजेचं आहे. मग मी कशी घमेंडी झाले तुम्हीच सांगा. हे लोक नेहमी म्हणतात की मला माझ्या शिक्षणाचा गर्व आहे आणि मुलांकडून काम करून घेण्याचा मुद्दा. फक्त एकदाच मी जेवताना आर्यांकडून पाणी घेतलं होतं, यावरूनही मला किती ऐकावं लागलं, तू कामचोर आहेस असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मुलांना शिकवलं गेलं की माझं काहीही ऐकायचं नाही, म्हणून मी त्यांना कधीच कोणतंही काम सांगितलं नाही. पहिल्यांदा जेव्हा मी पाहिलं की माझी जाऊबाई सर्वात शेवटी जेवायला बसतात, तेव्हा मी मुद्दामच माझं ताटही त्यांच्यासोबत वाढून घेतलं. पण तुम्हाला माहीत आहे का, माझ्या सासूबाईंनी माझं वाढलेलं ताट बाजूला ठेवायला सांगितलं आणि त्या म्हणाल्या, आमच्या घरात हा नियम आहे, त्यामुळे तुम्ही दोघी जावा, सर्वांचं जेवण झाल्यावरच जेवा. बाबा, तुम्ही मला ओळखता. जुन्या विचारांवर मी कितीदा आजीशी वाद घातले आहेत, पण इथे मी कुणाशी वाद घालत नाही, फक्त माझे विचार मांडले आहेत. तुम्हीच विचारा यांना की मी त्यांच्या घरच्या नियमांचा स्वीकार केला नाही का? ज्या गोष्टी मला करू नको सांगितल्या त्या मी पुन्हा केल्या आहेत का? त्यांच्या दृष्टीने माझ्याकडून चूक झाली तेव्हा मी त्यांची माफीही मागितली आहे. मग मी कशी घमेंडी आणि संस्कारहीन आहे? माझ्या चुकीसाठी मी माफी मागितली आहे, पण याच गोष्टी पुन्हा पुन्हा माझ्यासमोर आणल्या जातात. याचा अर्थ त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग, खुन्नस आहे आणि म्हणूनच त्यांनी तुमचा अपमान केला. माझं बोलणं ऐकून बाबांचा राग हळूहळू आता शांत झाला. ते माझ्या सासू सासऱ्यांना काही विचारू लागले. तेवढ्यात मी त्यांना थांबवलं. थांबा बाबा, आत्ताच नको, मला अजून काही बोलायचं आहे. दरवाजाच्या पलीकडे माझ्या जाऊबाई रडून रडून बेहाल झाल्या होत्या. माहीत नाही, कदाचित त्यांना काही जुन्या आठवणी सतावत होत्या.
कदाचित दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा परिणाम असेल. त्यांचं रडणं पाहून मला जाणवलं की त्यांच्या बाबतीतही काहीतरी असंच घडलं असणार, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. कारण मोठ्या सुनेकडून सासरच्या लोकांच्या अपेक्षा अधिकच असतात. आणि हो बाबा, तुम्ही म्हणालात ना, खरंच त्या खूप संस्कारी आहेत. पण त्यांच्या आईवडिलांसाठी यांनी तर त्यांना फक्त त्रास दिला आहे. मोठी सुनबाई, जरा बाहेर ये. तूच सांग, मी तुला कधी काही बोलले, कधी त्रास दिला? ही तर जबरदस्तीने आमच्यावर खोटारडे आरोप लावत आहे. त्या काय बोलणार? त्यांचं तोंड उघडतच नाही. त्रास देणं फक्त शारीरिक नसतं, मानसिक त्रासही असतो. आणि मानसिक त्रास तुम्हा सगळ्यांनीच दिला आहे. माझं बोलणं ऐकून सासूबाई संतापल्या होत्या. तुला इथे येऊन 4 दिवसही झाले नाहीत आणि तुला कसं कळलं की आम्ही हिला त्रास दिला? माधवी, तू खूप जास्त आणि चुकीचे आरोप लावत आहेस. मी चुकीचे आरोप लावत आहे? मग सांगा, कधी तुम्ही त्यांना त्यांच्या मर्जीनुसार जगू दिलं? कधी त्यांना बोलू दिलं? कधी त्यांना हे जाणवू दिलं का की ते या घराचा भाग आहेत म्हणून? हे घरही त्यांचं आहे. त्या त्यांच्याच मर्जीनं राहू शकतात. बाबा, तुम्हाला माहीत आहे का, एखाद्या कामाला उशीर झाला किंवा चूक झाली तर लगेच सुनावलं जातं. हे तुमचं घर आहे का? जरा जबाबदारीने वागा. पण घरातल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी कोणाला विचारलं जातं? फक्त त्यांच्या मुलीला आणि जावयाला, आम्हाला नाही. शेवटी निर्णयही त्यांचाच असतो. आम्ही दिवसभर कितीही मेहनत केली तरी आम्हाला कधीच कौतुकाच्या 2 शब्दांसाठी पात्र ठरवलं जात नाही. पण जेव्हा आम्ही जेवायला बसतो तेव्हा मात्र कोणीतरी मुद्दाम ताट बघायला येतं. काहीतरी एक्स्ट्रा तर घेतलं नाही ना? आम्ही सुना कधी उठणार, कधी झोपणार, कधी खाणार, किती वेळ माहेरी राहणार, कधी परत येणार, हे सगळं इथे ठरवलं जातं. एवढंच काय, आम्ही कोणत्या रंगाची साडी नेसणार ते पण याच ठरवतात. आम्ही एवढं सगळं ऐकून घेतो, तरीही म्हणतात या सुनांना काही समजत नाही. मग कसं फक्त त्यांच्यामुळे हे घर चालतं? सुनबाई, तू आता खूप जास्त बोलत आहेस. विहीनबाई, शांत व्हा, तिला बोलू द्या, बाबा म्हणाले. हिची विशेषता हीच आहे, ती चुकीचा स्वीकार करत नाही. जर ती चुकीची नसेल तर तिच्या बापालाही ती घाबरत नाही. माझ्याशीही वाद घालते. बाबा, मी फक्त यांनी केलेल्या आरोपांचं उत्तर दिलं आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी माझ्याबरोबर काय केलं आहे तेही मी सांगते. माधवी, गप्प बस. मला आता काहीही ऐकायचं नाही. ठीक आहे बाबा, मी सगळं सांगणार नाही, पण फक्त एक गोष्ट सांगते. जेव्हा माझ्या सासूबाईंना कळलं की मी हॉस्टेलमध्ये राहिली आहे तेव्हापासून त्या वेळोवेळी मला गोलगोल फिरवून प्रश्न विचारतात. त्या मला स्वीकारायला लावू इच्छितात की माझं लग्नाआधी कोणावर तरी प्रेम होतं. म्हणजे त्यांना माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आहे. एवढं ऐकताच माझ्या बाबांचे डोळे आता संतापाने लालबुंद झाले. माझ्या सासूबाई पूर्ण घाबरून गेल्या. कसली लोक आहात तुम्ही? कसले विचार आहेत तुमचे? मी समजलं होतं की तुम्ही मोठ्या घरातले शिकले सवरलेले लोक आहात, पण एवढ्या संकुचित विचारांचे आहात हे माहिती नव्हतं मला. हे माहिती असतं तर मी कधीही माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी केलं नसतं. माधवी, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून चल. तू यांच्या विरुद्ध एवढं काही बोलली आहेस आणि जर तू आता इथे राहिलीस तर हे लोक तुझ्याशी नीट वागणार नाहीत. यांना सून नको तर एक कठपुतली हवी आहे जी त्यांच्या इशाऱ्यावर नाचेल. हो बाबा, तुम्ही अगदी बरोबर म्हणता. आणि मी काही दिवसांसाठी नाही तर कायमसाठी हे घर सोडून चालले आहे. तेवढ्यात मला अचानक खोकल्याचा जोराचा झटका आला. उलट्या सुरू झाल्या, कदाचित सतत बोलण्याने आणि रडण्याने. पण जेव्हा माझी उलटी थांबली आणि मी चक्कर येऊन जमिनीवर कोसळले तेव्हा सासरच्यांनी मला डॉक्टरकडे नेलं. आश्चर्य म्हणजे सासूबाईंनी हे सुद्धा माझं नाटकच समजलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर समजलं की मी गरोदर आहे. माझ्या जाऊबाईंशिवाय कुणालाच त्याचा आनंद झाला नव्हता.
नवऱ्याचा व्यवहार तर अगदीच थंडसर होता. मी तिथून थेट माहेरी निघून गेले. पण त्या संपूर्ण काळात सासू सासऱ्यांनी एकदाही फोन करून विचारलं नाही. फक्त जाऊबाईंनी दोनदा लपून छपून फोन केला. डॉक्टरांनी दिलेल्या तारखेनुसार मी एका कुंडस मुलाला जन्म दिला. बाबांनी भरभरून आनंद घेतला. त्यांनी सासू सासऱ्यांना फोन करून सांगितलं, तुमच्या घरी नातू जन्माला आला आहे. पण तरीही कोणीही आलं नाही. त्यांच्या जागी फक्त दिराने काही पैसे खात्यात टाकले आणि निरोप पाठवला, बाळासाठी काही गरजेच्या वस्तू घ्या. आता मला समाजाचा दुसरा चेहराही पाहायला मिळत होता. माहेरच्या काही लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली. अशी मुलगी असेल, एवढं तोंडसूप घेत असेल तर सासरी कसं निभावणार? मुलीला डोक्यावर बसवलं म्हणून हिचा इतका माज वाढलाय. आजकालच्या मुली एवढ्या उलट बोलतात का? हे सगळं ऐकून मन हळहळलं. पण आईने समजवलं आणि मी स्वतःला सावरलं. बाळ 3 महिन्याचं झाल्यावर नवरा म्हणाला, आता आपल्या घरी जाऊया. नातवाला पाहून आईबाबांची नाराजी दूर होईल. मलाही तसंच वाटलं. शेवटी कितीही कटुता असली तरीही सासू सासऱ्यांना नातवंडावर प्रेम असतंच ना. मी सासरी परत गेले. पण तिथलं दृश्य पाहून मन हेलावलं. सासू सासऱ्यांनी नातवाला उचलणं तर दूरच, पण एकदा साधा हात लावायलाही तयार नव्हते. त्यांच्या त्या थंड वागणुकीने मला आतून पोखरून टाकलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण एवढ्यावरच थांबलं नाही. नवऱ्याची जबाबदारी अजूनही जागी नव्हती. तो नोकरीच्या बाबतीत अजूनही गांभीर्य घेत नव्हता. आता मात्र सासू सासऱ्यांची सहनशक्ती संपली होती आणि एक दिवस त्यांनी थेट आम्हाला घर सोडून निघून जाण्यास सांगितलं. नवऱ्याला वाटलं की हे फक्त रागात बोलले असतील, पण नाही, ते खरंच आम्हाला घराबाहेर काढत होते. नवरा अक्षरशः रडू लागला. छोट्या बाळाला घेऊन आता कुठे जाऊ? तेव्हा सासरे अगदी निर्विकार आवाजात म्हणाले, हे तुलाच ठरवायचंय. जिथं तुझी बायको नेईल तिथे घेऊन जा. मी 6 महिन्याच्या त्या बाळाला उचललं आणि पुन्हा माहेरी परतले. आता मात्र परिस्थिती अधिक बिकट झाली. नवऱ्याने नोकरी शोधायला सुरुवात केली, पण अनुभव नसल्याने कुठेही टिकत नव्हता. तो सतत नवीन नवीन नोकऱ्या करत होता, पण काही स्थिर राहत नव्हतं. मी तब्बल 3 वर्ष माहेरी राहिले. आईबाबांना यातून प्रचंड त्रास झाला. नवऱ्यानं कित्येक नोकऱ्या सोडल्या आणि केल्याही, पण त्याला कुठेही स्थैर्य लाभलं नाही. आता मात्र मी मनोमन ठरवलं, माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मला स्वतः उभं राहायलाच लागेल. शेवटी मी दिराला फोन केला. त्याच्याकडून काही पैसे घेतले आणि एक छोटंसं दुकान टाकलं. मीही नोकरी करू लागले. हळूहळू दुकानाची प्रगती होऊ लागली आणि या दरम्यान मी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. यावेळीही मी सासू सासऱ्यांना ही आनंदाची वार्ता सांगितली, पण ते आले नाहीत आणि नाही मला बोलावलं. पुन्हा एकदा सगळी जबाबदारी माझ्या आईनेच उचलली. आज 10 वर्षांनी मी स्थिर आणि समाधानाने आयुष्य जगत आहे. सगळं व्यवस्थित असूनही सासू सासऱ्यांच्या दृष्टीने मी अजूनही वाईट आणि संस्कारहीन सूनच आहे. मी सासरी फारशी जात नाही. 1-2दा बोलावलं होतं, पण ते आले नाहीत. मग मीही त्यांना बोलवणं आता बंद केलं. कधी कधी मी जाऊबाईंना भेटायला जाते. त्या कधी माझ्या घरी येतात. एकदा मला पाहताच हसून म्हणाल्या, तू तर खूप धाडसी आहेस. कमीत कमी तू तोंड उघडलंस, विरोध केलास. माझ्यात ते धाडस नव्हतं. त्या बोलल्या आणि मला त्यांच्या जुन्या रडवेल्याच्या चेहऱ्याची आठवण झाली. मी विचारलं, ताई, त्या दिवशी तुम्ही एवढं का रडत होतात? जाऊबाईंनी फारसं काही सांगितलं नाही. फक्त एवढंच म्हणाल्या, जेवढं तू सहन केलंस त्याच्या कितीतरी पटीनं मी सहन केलं आहे. आणि तुझ्या बाबांना जेवू दिलं तरी मात्र माझ्या बाबांना वाढलेल्या ताटातलं अन्नसुद्धा खाऊ दिलं नव्हतं. त्या आठवणीनेच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी एकदम अस्वस्थ झाले. पण मग ताई, तुम्ही एवढं सहन का करता? का या सगळ्यांना सोडून निघून जात नाही? त्या अगदी शांत हसल्या आणि म्हणाल्या, हे बघ, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे. पण सुरुवातीलाच मी काही केलं नाही, काही बोलले नाही, तर आता बोलून काय उपयोग? आणि तसंही ज्या दिवशी तू उत्तर दिलंस
त्या दिवसापासून या दोघांच्या वागण्यात खूप फरक पडला आहे. आता मला माझ्या मर्जीनं वागायचं स्वातंत्र्य मिळाले. मी अवाक झाले. ताई, तुम्ही तर खूपच मोठ्या मनाच्या आहात, पण माझं मन एवढंही मोठं नाही. माझं बोलणं ऐकून त्या हसू लागल्या. आज मी माझ्या कुटुंबात सुखी आहे, पण कधी जुन्या आठवणी मनात आल्या की विचार करायला भाग पडतं. मी शिकलेली होते, स्वावलंबी राहू शकत होते. मला स्वतःसाठी उभं राहायचं होतं, तेही माहीत होतं. तरीही माझ्यासोबत एवढं सगळं झालं. त्या मुलीचं काय होत असेल, ज्या जास्त शिकलेल्या नसतात, ज्या स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, ज्या विरोध करू शकत नाहीत. आणि त्या मुलींचं काय आहे, ज्यांचे आईवडील त्यांच्यासाठी उभे राहत नाहीत. त्या किती सहन करत असतील, किती सहनशक्तीने संसार करत असतील. हा विचार करून मन अगदी सुन्न होतं. आजही सर्वांना अशी सून हवी असते, जी शिकलेली, घरकामात निपुण आणि नोकरी करणारी असेल. पण तिनं जास्त तोंड उघडू नये. आजही स्वतःसाठी आवाज उठवणाऱ्या स्त्रिया कोणालाच आवडत नाहीत. जी स्वतःसाठी उभी राहते ती कधीच स्वीकारली जात नाही. हे सत्य कालही होतं आणि आजही आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथेबद्दल तुमचं काय मत आहे